महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड द्वारा ली गई 12वीं बोर्ड परीक्षा का परिणाम आज घोषित किया गया। इस मौके पर बोर्ड के अध्यक्ष शरद गोस्वामी ने पुणे में पत्रकार परिषद लेकर परीक्षा की सफलता के लिए बोर्ड सदस्यों, इसमें शामिल संस्थाओं और सफल छात्रों का अभिवादन किया। साथ ही परीक्षा में असफल रहे छात्रों को आगे पढ़ने के लिए प्रोत्साहित किया। माननीय नामदार श्री दादाजी भुसे, मंत्री शालेय शिक्षण, माननीय नामदार श्री पंकज भोयर जी, राज्य मंत्री शालेय शिक्षण, माननीय श्री रणजित सिंह देवल, प्रधान सचिव शालेय शिक्षण और क्रीडा विभाग, माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण, माझे सर्व सहकारी शिक्षण संचालक, तसेच मुख्य नियामक, परीक्षक, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व संघटना मंडळाच्या सर्व समित्याचे सन्माननीय सदस्य, मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या भोभव सहकार्यामुळेच आज दिनांक 5 मे 2025 रोजी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजे 12वीचा परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन। उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा। तसेच उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता जून जुलै मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ट होऊन यश संपादन करावे असं मी त्यांना आवाहन करतो। या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रत्येक प्रमुख विषयाच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान 1 दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता। सदरचे वेळापत्रक दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अखंडपणे पुरेसा वेळ मिळावा म्हणजे साधारणतः नीटची या परीक्षेसाठी, तसेच परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन पुरवणी परीक्षा लवकर होण्याच्या दृष्टीने यावर्षी प्रथमच मंडळाच्या इतिहासात 12वीची परीक्षा साधारणतः 10 दिवस पूर्वी आयोजित करण्यात आली होती। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात। अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच राज्य मंडळ व विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 करता एकूण 154 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली। विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू या 4 माध्यमातून व इतर शाखांसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती व कन्नड या 6 माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती। फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत परीक्षेचे श्रेणी इत्यादीचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते। तसेच 12वी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या खेळाडूंचे गुण यावर्षी क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले। तसेच विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा याची ऑनलाईन छाननी अथवा पडताळणी करण्यात आली। गैरमार्ग प्रतिबंधक योजना यावर्षी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या निर्देशानुसार
राज्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 20 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या समेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 11 फेब्रुवारी 2025 रोजी व्हीसी द्वारे मंडळाच्या इयत्ता 12वी व 10वीच्या परीक्षेसंदर्भात माननीय मुख्य सचिव, माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण, माननीय आयुक्त शालेय शिक्षण, सर्व माननीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य मंडळ अध्यक्ष, विभागीय मंडळ अध्यक्ष यांची व्हीसी आयोजित करण्यात आली होती. आणि यामध्ये यावर्षीच्या परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडतील याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय प्रशासन यंत्रणेने सहकार्य करावे असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिले होते. तसेच माननीय मुख्य सचिव महोदय यांनी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण, माननीय आयुक्त शालेय शिक्षण, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांची दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेतली होती व सदर बैठकीमध्ये 10वी व 12वीच्या कॉपी प्रकरणावर पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन माननीय मुख्य सचिव महोदय यांनी केले होते. फेब्रुवारी-मार्च 2025च्या इयत्ता 12वीच्या परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी यावर्षी आपल्याला माहित आहे की सन 2021 व सन 2022 या दोन परीक्षा वगळून मागील 5 वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च 2018, 19, 2020, 2023 व 2024 या परीक्षा केंद्रांवर ज्या ठिकाणी या परीक्षांवर कॉपी केसेस किंवा गैरमार्ग प्रकरणे सापडली होती अशा परीक्षा केंद्रावरील सर्व केंद्र संचालक, सर्व पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित सर्व व्यक्ती